Good morning. Today we are going to learn subject science chapter 1 natural resource air water and land. Today topic is water. You will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एकही दिवस बिना पाण्याचं राहू शकत नाही आणि रोज आपल्याला जवळपास 3 ते 4 लिटर पाणी पिण्यासाठी लागतं. का लागतं? सो दॅट ऑल अवर बॉडीली फंक्शन रन स्मूथली. जर आपण 3 ते 4 लिटर पाणी जर रोज पिलं तर आपल्या शरीरामध्ये जे असणारे बाकीचे जे कार्य आहे जसं फॉर एक्झाम्पल एक्सक्रिएशन आहे, त्यानंतर सर्क्युलेशन आहे, त्यानंतर किडनी फंक्शन आहे, हे काय करतं? चांगल्या प्रकारे काय करतं? कार्य करतं. म्हणून रोज आपण 3 ते 4 लिटर पाणी प्यायला पाहिजे. Then the next, other living things also require water, although the amount of water they need may vary according to the size of body. Thus we see that water is very important. पाणी का महत्त्वाचं आहे? कारण प्रत्येक सजीवाला, तो प्लांट असो किंवा ॲनिमल असो, प्रत्येकाला त्याच्या शरीराच्या आकारमानानुसार पाण्याची रिक्वायरमेंट म्हणजेच गरज ही वेगवेगळी असते. चित्रामध्ये तुम्हाला तर दिसूनच राहिलेलं आहे. पण जर कॉन्ट्रास्ट उदाहरण घेतलं आपण हत्ती आणि मुंगी, तर हत्तीला लागणारी पाण्याची रिक्वायरमेंट आणि मुंगीला लागणारी पाण्याची रिक्वायरमेंट ही नक्कीच दोन्ही काय आहे? वेगवेगळी आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य हे की प्रत्येकाला आपल्या शरीराच्या आकारमानानुसार पाण्याची रिक्वायरमेंट ही असते. म्हणून पाणी हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. देन डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन अर्थ. We cannot use all the water on earth because sea water is salty. आपण समुद्राचं पाणी जे खारट असतं ते आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. सम वॉटर इज इन द फ्रोझन स्टेट. काही पाणी जे असतं ते हे बर्फाच्या स्वरूपात असतं आणि फार कमी प्रमाणामधलं पाणी हे आपल्याला पिण्यायोग्य असतं. चार्टमध्ये तुम्हाला दिसत आहे की आउट ऑफ 100% 97% इज अ सी ओशियन, 2.7% इज अ ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इज इन द अदर फॉर्म आणि फक्त 0.3% हे आपल्याला पाणी पिण्यासाठी योग्य आहे. अँड इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. हे आपल्या सजीवासाठी पुरेसं आहे. देन वॉटर इज लाईफ. द ब्लड ऑफ ॲनिमल अँड सॅप इन द प्लांट कंटेन अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. No living things can survive without water. Therefore, it is said that water is life. पाणी हे जीवन आहे. का पाणी हे जीवन आहे? कारण कोणताही सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही किंवा राहूच शकत नाही. आणि त्याच्यामागे तर नंबर ऑफ रिझन आहे. पण आपल्या ह्युमन बिंग्स किंवा ॲनिमल्समध्ये असणारं रक्त किंवा वनस्पतीमध्ये असणारं जे काही सॅप आहे यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. म्हणून पाणी हे जीवन आहे. That is, water is life. Then, how is water formed? If hydrogen gas burns in air, it combines with the oxygen and the water is formed. आता पाणी तयार कसं होतं? हवेमध्ये असणारा हायड्रोजन वायू हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि आपल्याला काय मिळतं? वॉटर. आता वॉटरचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे H2O. म्हणजे हायड्रोजन हा H2 आहे, ऑक्सिजन हा O आहे. दे विल बोथ कंबाईन टू फॉर्म H2O. देन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटर. इन नेचर वॉटर ऑकर इन 3 स्टेट. निसर्गात पाणी हे 3 स्थितीत उपलब्ध आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस. सॉलिड म्हणजे बर्फाच्या स्टेटमध्ये, लिक्विड म्हणजे बर्फ वितळल्यानंतरची जी स्टेट आहे ती, आणि लिक्विडला आपण बॉईल केल्यानंतर जी स्टेट येते दॅट इज गॅशियस स्टेट. पाण्याला स्वतःचा रंगही नाही, चवही नाही आणि सुगंध पण नाही. मेनी सबस्टन्स रेडिली डिझॉल्व इन वॉटर. देअरफॉर वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. पुष्कळसे जे पदार्थ आहे ते पाण्यात विरघळतात म्हणून आपण पाण्याला युनिव्हर्सल सॉल्वंट असं म्हणतो. देन द नेक्स्ट इज नॅचरल सोर्स ऑफ वॉटर. पाणी हे आपल्याला नैसर्गिक स्रोतापासून मिळतं. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतच आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. मग कुठून कुठून मिळतं? जसं स्ट्रीम्स आहे, रिव्हर्स आहे, पॉन्ड्स आहे, लेक्स आहे. आणि मनुष्यसुद्धा काय करतो आहे? दे
डिग वेल अँड बोरवेल टू लिफ्ट ग्राउंड वॉटर, म्हणजे जमिनीमधलं पाणी काढण्यासाठी तो बोरवेल आणि विहिरीचा उपयोग करतो आहे. आणि हे तर आहेच, पण डॅमचं सुद्धा कन्स्ट्रक्शन करतो आहे. ओके, देन द नेक्स्ट इज लँड. कॅन यू टेल व्हॉट इज लँड मेड अप ऑफ? तुम्ही कोणी सांगू शकता का जमीन कशाने बनते? इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर? जमीन ही सगळीकडे सपाट असते का? नक्कीच नाही. व्हॉट डू यू सी ऑन द लँड? तुम्हाला जमिनीवर काय पाहायला मिळतं? डज मॅन प्रोड्यूस सॉईल? मनुष्य हा माती निर्माण करतो. व्हॉट हॅज मॅन क्रिएटेड ऑन लँड? मनुष्याने जमिनीवर काय काय तयार केलेलं आहे? इफ अ डीप पिट इन द ग्राउंड, व्हॉट डू यू फाइंड? जर खोल तुम्ही खड्डा केला जमिनीमध्ये तर तुम्हाला काय तिथे दिसेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहे. देन व्हॉट इज लँड मेड ऑफ? ही एक ॲक्टिव्हिटी आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? एक ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल घ्यायची आहे, त्यामध्ये हँडफुल ऑफ सॉईल माती टाकायची आहे, काही दगड टाकायचे आहे, वाळू, ड्राय लिव्ज आणि वॉटर. आता आपल्याला त्या बॉटलचा वरचा भाग कापायचा आहे आणि बाकीचं मटेरियलमध्ये काय टाकायचं आहे आपल्याला? पाणी. आणि त्याला प्रॉपरली स्टिअर द मिक्सचर थरोली अँड पुट इट असाइड. त्या मिक्सचरला प्रॉपरली स्टिअर करायचं, फिरवायचं जसं चमच्याने फिरवतो आपण, आणि त्याला तसंच सेटल राहू द्यायचं आहे. तुम्हाला काय दिसतंय डायग्राममध्ये? लेअर ऑफ मिक्सचर इन द बॉटल. म्हणजे बॉटलमध्ये असणाऱ्या ज्या मिक्सचर आहे त्याच्या तुम्हाला लेयर्स दिसत आहेत, ज्या आपण टाकलेल्या आहे. वरती ड्राय लिव्ज आहे, त्यानंतर सॉईल आहे, सँड आहे, त्यानंतर तुम्हाला मोठे मोठे बिग काय दिसत आहे? स्टोनसुद्धा दिसत आहे. देन द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. ड्यू टू हीट, कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिव्हली, द बेड रॉक ब्रेक्स डाऊन इन टू द पीसेस. भरपूर उष्णता, थंडी, पाऊस आणि वारा यामुळे मोठे मोठे जे खडक आहे हे काय होतात? छोट्या छोट्या खडकांमध्ये त्याचं रूपांतर होतं. अँड त्याच्यापासूनच काय होतं? स्टोन, सँड अँड सॉईल आर फॉर्म फ्रॉम दिस पीसेस. आणि या छोट्या छोट्या दगडांपासून आपल्याला वाळू, दगड आणि मातीची काय होते? निर्मिती होते. म्हणजे आपल्याला माती जी आपल्याला जी दिसते त्याची निर्मिती होण्याच्या मागे खूप सारे फॅक्टर आपल्याला इथे दिसून राहिलेले आहे. देन व्हॉट लँड इज मेड ऑफ? इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल. जर जमीन ही कसदार असेल, जमिनीमध्ये असणारी माती जर कसदार असेल तर टॉपमोस्ट लेअर, त्याच्या वरची जी लेअर आहे तुम्हाला दिसून राहिल्या डायग्राममध्ये, ती कशी तयार होते? इट इज फॉर्म बाय डिकम्पोजिशन ऑफ रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. वनस्पती आणि प्राण्यांच्या मेल्यानंतर, त्याचं शरीर सडल्यानंतर किंवा कुजल्यानंतर जी लेअर तयार होते त्याला आपण काय म्हणतो? ह्युमस. इट इज युज्युअली फाउंड इन द डेन्स फॉरेस्ट. हे तुम्हाला घनदाट जंगलामध्ये पाहायला मिळते. डायग्राममध्ये तुम्हाला ह्युमस ही टॉपमोस्ट लेअर दिसते आहे. ओके, फर्दर बिलो धिस. आता ह्युमसच्या खाली द प्रपोर्शन ऑफ सॉईल डिक्रीजेस. जसं जसं तुम्ही खाली जाल मातीचं प्रमाण कमी होतं आणि रॉक इन्क्रीजेस, दगडाचं प्रमाण वाढतं. धिस इज द लेअर ऑफ बेडरॉक. आणि हेच काय तुम्हाला डायग्राममध्ये पण दिसतंय. बेडरॉक म्हणजे मोठे मोठे खडक. आणि या खडकांपासूनच द मेन मिनरल्स इन दिस सॉईल आर डिराईव्ह फ्रॉम दिस रॉक. आणि यापासूनच तुम्हाला काय मिळतं? खनिज मिळतं. मायक्रोब्स, वर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमॉंग देम. आणि यामध्येच तुम्हाला हे सुद्धा दिसतं, मायक्रोब्स पण दिसतात, वर्म्स छोटे छोटे किडे, इन्सेक्ट्स पण दिसतात, रोडेंट्स लाईक अ माईस, रॅट्स आर ऑल्सो फाउंड. पण द रूट्स ऑफ द ट्रीज म्हणजे झाडांची जी मुळे आहे ते काय कशासाठी मदत करतात? दे हेल्प विथरिंग ऑफ रॉक्स. म्हणजे दगडांना भेगा पाडण्याचं काम सुद्धा आपल्याला रूट्समध्ये इतकी ताकद असते की जे अक्षरशः दगडांना काय पडतात? भेगा. आणि मात्र ही प्रोसेस कशी आहे? स्लो आणि कंटिन्युअस, खूप हळूवार आहे. आणि याला जवळपास 1000 वर्ष लागतात. कशासाठी? टू फॉर्म 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल. ओके, देन द सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉय. पण दिवसेंदिवस काय होते? आपली माती नष्ट होते. त्याच्या मागे कारण काय? फ्लड, महापूर, स्टॉर्म, वादळ आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीज सच एज मायनिंग. त्यामुळे इट इज नेसेसरी टू कन्झर्व सॉईल. म्हणून आपण आपल्या मातीची काय करायला पाहिजे? जपवणूक करायला पाहिजे. अँड टू प्रिव्हेंट इरोजन ऑफ लँड. आणि आपली जमिनीची धूप होता कामा नये. यावर सगळ्यात बेस्ट रेमेडी उपचार काय आहे?
तर आपल्याला जास्तीत जास्त काय लावायचे, ग्रास अँड ट्रीज अँड बुशेस सगळीकडे आपल्याला त्याचं काय करायचं आहे, चांगल्या प्रकारे उत्पादन करायचं आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना, झाडे लावा आणि झाडे जगवा. त्याच्या मागे कारण सायंटिफिकली हेच आहे. देन द लास्ट, आता तुम्हाला टेबलमध्ये दिसते आहे की लँड 29% आहे, पोटेबल फ्रेश वॉटर 0.3% आहे आणि ऑक्सिजन 21% आहे. हे असलं आणि हे आपल्यासाठी इनफ आहे, सफिशियंट आहे. पण आपल्या सगळ्यांमध्ये याची अवेअरनेस, जनजागृती असायला पाहिजे की जे आता आपल्याजवळ आहे त्याला आपण चांगल्या प्रकारे जपून ठेवणं आपलं काम आहे. आणि हे आपल्या सगळ्यांचं काय आहे, कर्तव्य आहे. या सगळ्यांची नैसर्गिक स्रोताची आपल्याला काय करायची आहे, जपवणूक करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल. पुस्तक समोर ठेवायचं आहे तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद.